तक सत्य का साहस। नागपूरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करायचे त्याच एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने एका 50 वर्षीय महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे। लग्नाचे खोटे आमिष दाखवून गेल्या 15 वर्षापासून या महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि आरोपी 2011 पासून 2025 पर्यंत एकत्र राहत होते। आरोपीने आपले पहिले लग्न झाल्याची गोष्ट फिर्यादीपासून लपवून ठेवली होती आणि या काळात पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। जेव्हा पीडितेने त्याला जाब विचारला तेव्हा तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। आरोपीचे नाव सुरेश विश्वनाथ सेजो असे असून तो कोराडी पोलीस स्टेशनमधून निवृत्त झालेला कर्मचारी आहे। सध्या आरोपीचा शोध सुरू आहे। और मैं पूरी बदनाम हो गई हूँ। बस्ती में बच्चों के सामने, मोहल्ले में, रिश्तेदारी में पूरा बदनाम करके छोड़ के अपनी बीवी के साथ रह रहा है। पिपला फाटा अपनी बीवी बच्चे के साथ रह रहा है। देखो मेरी बच्ची को गलत गलत बोलता था, गंदा गंदा यूज करता था मेरे को। हाँ, अभी मैं पाचपाली पुलिस स्टेशन आई हूँ। अभी मैं पुलिस स्टेशन में क्या मांग करूँ, क्योंकि मुझे बहुत बदनाम कर दिया। मैं कहीं के जीने लायक नहीं बची हूँ। मेरे बच्चे लाइफ नहीं करते, मेरे घर परिवार बस्ती के लोग सब मेरे को बदनाम कर दिया इसने। येथे अपराध क्रमांक 256 हा दाखल आहे। त्याच्यामध्ये कलम 376, 376(2) N, 323, 506 IPC याप्रमाणे दाखल आहे। तर या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की ज्या फिर्यादी आहेत या आरोपीसोबत 2011 पासून 2025 पर्यंत राहत होत्या आणि या दरम्यान जो फिर्यादी आहे या फिर्यादींना हे माहिती नव्हतं की जे आरोपी आहेत यांचं या आधीही लग्न झालेलं आहे। ही गोष्ट त्यांनी फिर्यादीपासून लपवून ठेवलेली आणि या कालावधीमध्ये 2011 पासून 25 पर्यंत फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपी हे त्यांच्याशी शारीरिक छळ करत होते। त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते। अब तक सत्य का साहस।